यजु मित्र स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आपण नवोदय स्कॉलरशिप आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जे काही अंकगणिताचा आपला जो प्रवास आहे तो आपला चालू आहे, त्यामध्येच आज आपण विस्तारित रूप या हा टॉपिक आपण आज बघणार आहोत. तर विस्तारित रूप म्हणजे काय, तर आपल्याला जर असं दिलेलं असेल मित्रांनो 12,265, तर यामध्ये आपल्याला काय करायचे असते की आपल्याला हे तर माहित आहे की हे एकक स्थानी, त्यानंतर हे दशक स्थानी, हे शतक स्थानी, हे हजार आणि हे 10,000. तर आपल्याकडे एकक स्थानी म्हणजे काय की 5 गुणिले 1 म्हणजे 5, दशक स्थानी म्हणजे 10 गुणिले 6 म्हणजे 60, शतक स्थानी 2 म्हणजे 100, शतक म्हणजे 100, हा गुणाकार 200. त्यानंतर आपल्याकडे 10,000 म्हणजे 10,000 गुणिले 1000 गुणिले 2 म्हणजे 2000 आणि हे एक 10,000 या स्थानी असल्यामुळे याची किंमत असेल 10,000. तर अशा प्रकारे आपल्याला या किमती माहिती करून घ्यायच्या असतात की एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या पुढे आहे, परंतु इथपर्यंत तरी आपल्याला माहिती पाहिजे. तर यानुसारच आपल्याला विस्तारित रूपात मांडणी करता येत असते. तर आपण एक प्रश्न पहिला असा घेऊ की 3, 5, 8, 9 याची आपल्याला विस्तारित मांडणी करायची आहे. तर सुरुवातीस आपण एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 3 हे 3,000च्या स्थानी आहेत म्हणून 3,000 प्लस 5 एकक, दशक, शतक हे 500, त्यानंतर 8 हे दशक स्थानी आहेत म्हणजे 8 80 आणि 9 हे एकक स्थानी आहेत म्हणजे 9. अशा प्रकारे आपल्याला विस्तारित रूपात मांडणी करायची आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. 4, 6, 2, 5. तर ही मांडणी करत असताना या पद्धतीने मांडा, नसता मग एक अजून सोप्या पद्धतीने की आपल्याकडे अगोदर 4 दिलेले 4 घ्या, त्यापुढे किती अंक दिलेले 3, 3 झिरो घ्या, 1 2 3 प्लस अधिक, परत 6 घ्या, त्यापुढे किती अंक आहेत 2, 2 शून्य दिले, त्यानंतर आपल्याकडे 2 घ्या, 2 च्या पुढे किती अंक आहेत एकच, 1 शून्य द्या, शेवटी फक्त उरले 5, 5 ला 5. अशा पद्धतीने आपल्याला विस्तारित रूपात मांडणी हा भाग बनवता येतो. त्यानंतर अजून एक पाहू आपण. 7, 5, 8, 4 यामध्ये आपण 7 हे हजार स्थानी असल्यामुळे 3 झिरो, त्यानंतर 5 हे शतक स्थानी असल्यामुळे 5 डबल झिरो, त्यानंतर 8 झिरो आणि 4 ला 4. अशी मांडणी करून आपल्याला विस्तारित रूप हा भाग सोडवता येतो. तर निश्चितच हा भाग खूप सोपा आहे. समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.